Hello friends. Friends, today we are going to see a very beautiful lesson 2.6 World Heritage. Friends, this lesson is very interesting. So, please listen it very carefully till end. There are some ancient buildings and structure or even forest, lakes, monuments and cities which have historical, cultural or natural significance. Hence, they have to be preserved. They are called World Heritage Site and administered by UNESCO. This lesson gives information about the history of World Heritage Sites, the World Heritage Committee, the different types of World Heritage Sites, how a site become a World Heritage and the World Heritage Sites that are in danger. UNESCO. What is UNESCO? The United Nations Educational, Scientific and Cultural Organization is a specialized agency of the United Nations aimed at contributing to the building of peace, the eradication of poverty, sustainable development and intercultural dialogue through education, science, culture, communication and information. A World Heritage Site is a site determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization, that is UNESCO, to have significant cultural or natural importance to humanity. As such, the sites are protected and mentioned by the International World Heritage Program, which is administered by the UNESCO World Heritage Committee, because World Heritage Sites are places that are significant culturally and naturally. They vary in type and include forest, lakes, monuments, buildings and cities. Friends, these are few pictures of World Heritage Sites in India. For example, Ajanta Caves, monuments at Hampi, Humayun's tomb, Sun Temple at Konark, Manas Wildlife Sanctuary, Fatehpur Sikri, Khajuraho monuments, Buddhist monuments, Mahabodhi Temple Bihar, Agra Fort in Uttar Pradesh, Chhatrapati Shivaji Terminus in Mumbai and Nalanda University. These are some World Heritage Sites in India. Now we shall see few World Heritage Sites in. See the pictures. These are the World Heritage Sites. ओके फ्रेंड्स, मित्रांनो, जागतिक वारशांचे विश्व अशी काही जुनी प्राचीन बांधकामे, जंगले, तळी, शहरे असतात ज्यांना ऐतिहासिक, सांस्कृतिक किंवा नैसर्गिक महत्त्व असते. त्यांना जागतिक वारसा स्थान असे म्हणतात. अशा वास्तूंचे जतन करणे आवश्यक आहे. हे काम युनेस्को करत असते. या पाठामध्ये जागतिक वारसा स्थानांचा इतिहास, समिती, वेगवेगळ्या प्रकारची जागतिक वारसा स्थाने, त्यांची निवड, देखभाल व धोक्यात असलेली स्थाने यांची माहिती दिलेली आहे. जागतिक वारसा स्थळ वर्ल्ड हेरिटेज साइट हे मानव जातीच्या दृष्टीने सांस्कृतिक किंवा नैसर्गिक विशेष महत्त्व असणारे युनेस्को म्हणजेच युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन द्वारा
निर्धारित केलेले एक स्थळ असते. त्यामुळे अशी स्थळे संरक्षित केलेली असतात आणि आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा कार्यक्रमाअंतर्गत इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम अंतर्गत युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीतर्फे त्याची देखरेख केली जाते. सांस्कृतिक व नैसर्गिक दृष्टिकोनातून लक्षणीय असणाऱ्या ठिकाणांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होत असल्या कारणाने त्यांच्या प्रकारात विविधता आढळून येते. म्हणून यात अरण्ये, सरोवरे, स्मारके, इमारती आणि शहरांचाही समावेश होत असतो. जागतिक वारसा स्थळांमध्ये सांस्कृतिक व नैसर्गिक अशा दोन्ही गोष्टींचा संयोग झालेला असू शकतो. उदाहरणार्थ, चीनमधील माउंट हंगशन हे ठिकाण सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, कारण ऐतिहासिक काळात चीनी कला आणि साहित्यामध्ये त्याची उल्लेखनीय भूमिका होती आणि भौगोलिक स्थल सौंदर्याच्या दृष्टीने देखील हा पर्वत वैशिष्ट्यपूर्ण आहे. जागतिक वारसा स्थळांचा इतिहास. जगभरातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचे संरक्षण करण्याची कल्पना 20व्या शतकाच्या सुरुवातीला अस्तित्वात आली. मात्र 1950 सालापर्यंत ती प्रत्यक्षात यायला चालना मिळालेली नव्हती. 1954 मध्ये इजिप्तने नाईल नदीचे पाणी नियंत्रित करण्यासाठी आणि अडवण्यासाठी ॲस्वान हाय धरण बांधण्याची योजना आखली. धरण बांधण्याच्या मूळ योजनेमुळे अबू सिंबल मंदिरे आणि असंख्य प्राचीन इजिप्शियन कलाकृती असलेली दरी पाण्याखाली जाणार होती. ही मंदिरे आणि कलाकृती संरक्षित करण्यासाठी युनेस्कोने इसवी सन 1959 मध्ये एक आंतरराष्ट्रीय मोहीम राबवली, ज्याद्वारे मंदिरे उतरवून एका उंच ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली. या प्रकल्पाचा खर्च अंदाजे 80 मिलियन अमेरिकी डॉलर्स इतका झाला, ज्यातले $40 मिलियन 50 वेगवेगळ्या देशांकडून जमा झाले. या प्रकल्पाच्या यशानंतर युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळ परिषद म्हणजेच इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स यांनी सांस्कृतिक वारसा स्थळांचे संरक्षण करण्याची जबाबदारी घेण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण करण्यासंबंधीचा मसुदा तयार केला. त्यानंतर लवकरच म्हणजे 1965 मध्ये अमेरिकेत एका व्हाईट हाऊस परिषदेमध्ये जागतिक वारसा विश्वस्त संस्था म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट ची स्थापना करण्याची मागणी केली गेली, ज्या अंतर्गत ऐतिहासिक स्थळांबरोबर जगातील महत्त्वाच्या व निसर्गरम्य स्थळांचेही संरक्षण करण्यात येईल. अखेर 1968 साली आंतरराष्ट्रीय निसर्गरक्षक संघाने म्हणजेच इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर तत्सम उद्दिष्टे तयार केली आणि इसवी सन 1972 मध्ये स्वीडनमधील स्टॉकहोम येथील मानवी पर्यावरण विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषदेत ती सादर केली. या उद्दिष्टांचे सादरीकरण झाल्यानंतर युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेने 16 नोव्हेंबर 1972 या दिवशी जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा संरक्षणाचा स्वीकार केला. जागतिक वारसा समिती. आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये कोणती ठिकाणे समाविष्ट केली जावीत याचे प्रमुख अधिकार जागतिक वारसा समितीकडे आहेत. या समितीची बैठक वर्षातून एकदा होते आणि त्यामध्ये जागतिक वारसा केंद्राच्या सर्वसाधारण कायदेमंडळाने किंवा सभेने म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्लीने 6 वर्षाच्या कालावधीसाठी निवडलेल्या 21 राज्य पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असतो. आपल्या प्रदेशातील नवीन स्थळे शोधून त्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यासाठी विचार केला जावा यासाठी नामांकने नामनिर्देशन करण्याची जबाबदारी या राज्य पक्षांची असते. जागतिक वारसा स्थळ कसे ठरते? जागतिक वारसा स्थळ ठरवण्याचे 5 टप्पे आहेत. प्रथम टप्पा म्हणजे एखाद्या देशाने किंवा राज्य पक्षाने आपल्याकडील लक्षणीय सांस्कृतिक व नैसर्गिक स्थळांची संपूर्ण यादी तयार करणे.
याला प्रायोगिक यादी असे म्हणतात. ही यादी अतिशय महत्त्वाची असते, कारण एखाद्या नामांकित स्थळाचा जर प्रथम या प्रायोगिक यादीमध्ये समावेश केलेला नसेल तर जागतिक वारसा यादीसाठीच्या नामांकनामध्ये तिचा विचार केला जात नाही. त्यानंतर प्रत्येक देश आपल्या प्रायोगिक यादीतून नामांकन फाईलमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही स्थळे निवडतो. तिसऱ्या टप्प्यात जागतिक स्मारके व स्थळ परिषद आणि जागतिक संरक्षण संघाच्या 2 सल्लागार समित्या या नामांकन फायलींचे परीक्षण करतात आणि जागतिक वारसा समितीकडे आपल्या शिफारशी पाठवतात. जागतिक वारसा समिती आपल्या वार्षिक बैठकीमध्ये या शिफारशींचे अवलोकन करतात आणि कोणती स्थळे जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करता येतील हे ठरवतात. जागतिक वारसा स्थळ बनण्याचा शेवटचा टप्पा म्हणजे प्रस्तुत नामांकित स्थळ हे 10 निवड निकषांपैकी किमान एक निकष पूर्ण करते की नाही हे तपासणे. या स्थळाने जर निकष पूर्ण केले तर जागतिक वारसा यादीमध्ये तिचे नाव नोंदवले जाते. एखादे स्थान या संपूर्ण प्रक्रियेतून निवडले गेल्यानंतर ते ज्या भागात आहे त्या देशाची मालमत्ता तर असतेच, परंतु आंतरराष्ट्रीय समुदायाचा देखील महत्त्वपूर्ण भाग म्हणून ते गणले जात असते. जागतिक वारसा स्थळांचे प्रकार. 2009 पर्यंत गणना केलेली 148 देशांमध्ये स्थित असलेली एकूण 890 जागतिक वारसा स्थळे आहेत. त्यातील 689 स्थळे सांस्कृतिक आहेत, ज्यात ऑस्ट्रेलियातील सिडनीचे ऑपेरा हाऊस, ऑस्ट्रेलियातील व्हिएन्ना येथील ऐतिहासिक केंद्र यांचा समावेश होतो. 176 ठिकाणे नैसर्गिक आहेत, उदाहरणार्थ अमेरिकेतील येलोस्टोन आणि ग्रँड कॅनन नॅशनल पार्क्स. जागतिक वारसा स्थळापैकी 25 ठिकाणे संमिश्र आहेत. पेरूचे माचू पिचू हे यातील एक आहे. इटलीमध्ये सर्वाधिक म्हणजे 44 जागतिक वारसा स्थळे आहेत. भारतात 36 जागतिक वारसा स्थळे आहेत. जागतिक वारसा समितीने जगातील देशांची 5 भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागणी केली आहे. ती अशी: आफ्रिका, अरब राष्ट्रे, आशिया पॅसिफिक, युरोप व उत्तर अमेरिका आणि लॅटिन अमेरिका व कॅरिबियन. वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर. धोक्यात असलेली जागतिक वारसा स्थळे. जगभरातील कित्येक नैसर्गिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थानांप्रमाणे अनेक जागतिक वारसा स्थळांना देखील आज धोका निर्माण झालेला आहे. मग या धोक्याची काय काय कारणं आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. पहिलं कारण आहे डिस्ट्रॉयड ड्यू टू वॉर्स. युद्धामुळे जागतिक वारसा स्थळे हे आता हळूहळू नष्ट होऊ लागलेली आहेत. त्यानंतर आहे पोचिंग, शिकार. नैसर्गिक स्थळं, उदाहरणार्थ जंगल. या जंगलामध्ये शिकारीचं प्रमाण हे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढू लागलेले आहे की त्यामुळे हे जागतिक वारसा स्थळ हे हळूहळू नष्ट होऊ लागलेलं आहे. नॅचरल डिझास्टर्स, नैसर्गिक आपत्ती, भूकंप, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे देखील जागतिक वारसा स्थळं ही धोक्यात आलेली आहेत. त्यानंतर आहे अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन, वाढते शहरीकरण किंवा अफाट शहरीकरण. यामुळे देखील जागतिक वारसा स्थळे ही धोक्यात आलेली आहेत. पुढचं आहे हेवी टुरिस्ट ट्रॅफिक, पर्यटकांचे वाढते लोंढे. एखाद्या पर्यटन स्थळावर खूप गर्दी होते आणि या गर्दीमुळे त्या पर्यटन स्थळाचं जागतिक वारसा स्थान हे धोक्यात येतं, त्याची नासधूस होते, त्याचं आयुष्य कमी होत असतं. आणि शेवटचं आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर, पर्यावरणीय घटक, ज्यामध्ये आम्लवर्षा असेल, हवेचे प्रदूषण यासारख्या विविध पर्यावरणीय घटकांमुळे जागतिक वारशामधली स्थळं ही आज धोक्यात आलेली आहे. उदाहरणार्थ बघा, युद्धामुळे
नुकसान झालेले जागतिक वारसा स्थळ आहे. हा देखील गौतम बुद्धांचा फोटो किंवा गौतम बुद्धांचं हे जे पुतळा आहे हा देखील युद्धामध्येच नष्ट झालेला आहे. तर अशा प्रकारे काही पुरामुळे नष्ट झालेलं मंदिर, त्यानंतर ओव्हर क्राऊडेड, बघा किती गर्दी बघा पर्यटन स्थळावर. म्हणजे या प्रकारच्या काही कारणामुळे जे असेल तर जागतिक वारसा स्थळे जे असतील ही आज धोक्यात आलेली आहे. अशा संकटात असलेल्या जागतिक वारसा स्थळांना धोक्यात असलेली जागतिक वारसा स्थळे नावाच्या स्वतंत्र यादीमध्ये नोंदवले जाते आणि जागतिक वारसा समिती जागतिक वारसा निधीतून अशा स्थळांना विशेष संसाधने पुरवते. त्याशिवाय या स्थळांचे संरक्षण आणि जीर्णोद्धार करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. तरी देखील एखादे स्थळ ज्या लक्षणीय कारणांमुळे मूलतः जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाले होते ती वैशिष्ट्य नष्ट झाली असल्यास जागतिक वारसा समिती ते नाव यादीतून वगळू शकते. जागतिक वारसा स्थळांविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी जागतिक वारसा केंद्राच्या whc.UNESCO.org या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद.